मराठीतलं ग्रुपिझम अगदी उघड उघड दिसतं. म्हणजे मराठीत मला तर आता असं वाटायला लागलंय की कास्ट बरेच, आणि तो कसा आहे माहितीये का, अनेक दिग्दर्शक हे त्यांच्या कम्फर्ट झोन मध्ये काम करतात, त्यांना तेच आवडतं. सो त्यांचा एक बंच ऑफ पीपल, एक ग्रुप ठरलेला असतो की ही 10 लोक आहेत, यांच्याबरोबर मला फिल्म करायची. कुठलंही प्रोजेक्ट असो, त्या 10 लोकांना घेऊन ते प्रोजेक्ट त्याभोवती तसं तयार करतात. कास्टिंग हा मुद्दाच नाहीये. नाही, आय डोंट थिंक सो. मराठीत तरी नाहीये, म्हणजे फार कमी. त्यामुळे जर काही नवीन दिग्दर्शक असतील ना, जे अजून त्या ग्रुप फॉर्मेशन मध्ये यायचे, ते कास्टिंग बिस्टिंग या गोष्टींवर विचार करतात. पण अदरवाईज मराठीमध्ये ग्रुप्सच्याच फिल्म्स होतात. आता तर तू बघितल्यास तर अगदी ते उघडपणे कळतात की या ग्रुपचे एक ठरलेले पॅटर्न मध्ये फिल्म येतात, तर लगेच 5-6 फिल्म येतात, या ग्रुपच्या येतात, या ग्रुपच्या. खूप ग्रुपिझम आहे, पण त्याच्यात म्हणजे इट इज देअर पॉइंट ऑफ व्ह्यू. त्यांना त्या कम्फर्ट झोन मध्ये काम करायला आवडतं.